आता एकाच खेळण्यावर भांडतात दोघं जण बघ कुणाल. आणि तडतड तडतड असे उडायला लागतात. मग कोणाला मसाला कुळीत पीठ जर का हवं असेल करू बंद. पाईप वापरामध्ये सोड पाणी तिकडे जाईल. हे बघा झालं सगळं चकाचक करून झालेलं आहे. पालापाचोळा सगळा ह्या पेरूच्या झाडाने घातला. हे बघा हे आपलं पेरूचं झाड काजूच्या बाजूला. आता पाणी येणार आहे त्याच्यामुळे इथे पाईप लावलं आहे. आणि ही माती जी आहे ना ती जरा व्यवस्थित करायची आणि ह्या मातीवरती पाणी पण सोडायचं. ते आता कधी होतं ते काय माहीत नाही आहे पण करायचं हळूहळू. चला सगळा केर कचरा काढून झालं आहे. आत्ता जाते मागच्या पडवीमध्ये चूल पेटवायची बाकी आहे आपली. थंड खूप आहे वातावरण. आज स्वेटर नाही घातला म्हटलं काम करताना गरमी होते ना त्याच्यामुळे. बघा हलकं हलकं धुकं पण दिसतंय. आणि शेरू आपला कुटकुटतोय. वाघ्याला सोडलं शेरूला बांधून ठेवलं. कुठे गेला शेरू? हा कुठे गेला शेरू आपला? काय रे काय पाडलंस तू? ड्रम पाडलेला लबाड. चूल बघा किती छान अशी पेटलेली आहे. थंडी वाजते ना चुलीपुढे जरा बरं वाटतं. खाऊ नको वाटतं त्याला आज. काय पाहिजे शेरू? त्याला इकडे ह्या साईडला घेऊ रे बाहेरच्या साईडला. ह्या दिवाळ्यावरती बसतो पण पडाई विडायची भीती वाटते ना. गेला खाली त्याला ना कुणालच्या जेव्हा खाऊ देतात खायला. वाघ्या गेलाय बाहेर आपला खेळायला. चूल छान पेटले. मिरचीची रोपं उभी राहिली आता. हे बघा माझे चंटे पंटे मगाशी फिरून आले. शेपटी नाही हलवायची आम्ही फक्त शेपटी हलवतो. आणि ह्याला तर काय एवढी जागा आहे तरी त्याला तिथंच बसायचं असतं वरती. तापलं पाणी तर कुणाला आंघोळ करून घे पटकन. मला चूल हवे मग नंतरला. हे चूल विझवू नका आज. माझं पण पाणी बाकी आहे तापवायचं. की माझ्या सोनू बघा हे शेपटी हलवते. वाघ आहे आमचा वाघोबा. डोळे बघा कसे घारे घारे ना वाघोबा. चला खायला बनवते. पहिला ह्यांचं सगळं करते आणि मग आपण करूया. आता गेला हा कल लाव्या. आता एकाच खेळण्यावर भांडतात दोघं जण बघ कुणाल. एकाच खेळण्यावर दोघं जण भांडतायत. शेरू सोड तू. वाघ्यान घेतलं ना आधी. दुसरी खेळणी आहेत वरती. बघा हे दोघांचे नाटकं बघा. हा तो वाघ्या एकटा खेळ होता त्या खेळण्यासोबत. तर शेरून लगेच घेतला. थांबा त्यांना देते. हे घे घे वाघ्या घे भरपूर आहेत. घे घे. हा शेरू बघा जाम लबाड आहे बघा. घेतला घेतला. अरे पडशील खाली. वाघ्या तू हा घे बेटा. हा घे हा घे घे माझं बच्चा. घे घे. तो बघ टाकला तो बघ. तो टाकला तो बघ. घे तो बघ टाकला. तो शेरून टाकला तो बघ. घे जा. हा घे हा घे. हा बघ हा घे हा बघ. बघितलं हा किती लबाड आहे तो बघा. हा किती लबाड आहे बघा हा. हा की माझ्या बछड्याला मी हात देते. हे की माझ्या वाघूला. हे की माझ्या बच्चाला. बघ लय आगाव आहे लय आगाव आहे जलकुकडा. हां
घे बाबू, घे घे माझं बच्चू, घे 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 घे. हां, खेळा खेळा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर घरातली कामं बहुतेक करून घेतलेली आहेत, अर्ध जेवण करून घेतलं आहे आणि अर्ध आता बाकी आहे. आज आपल्याला कोळीत पीठ तयार करायचं आहे, म्हणजे ऑर्डरचं कोळीत पीठ आहे, तर ते मी तयार करायला म्हणजे घेतलं आहे. सगळं साहित्य आहे ना, ते माप घेण्याचं काम सध्या चालू आहे. हे बघा, आता हे जिरं वगैरे घेतलेलं आहे, ते जरा मेजरमेंट घेऊन सगळं म्हटलं एकत्र करून नंतर आपल्याला भाजायचं आहे. जायचं आहे बाहेर आपल्या चुलीजवळ, त्याच्यामुळे म्हटलं सगळं साहित्य घेते आणि मग बाहेर जाते. तर पटकन तुमच्याशी पण थोडंफार शेअर करते. आपल्याला कोळीत पिठाच्या भरपूर अशा ऑर्डर ना आलेल्या आहेत, त्याच्यामुळे म्हटलं आज करून घेऊया. परत वड्याचं पीठ पण तयार करायचं आहे, पण वड्याचं पीठ आज नाही करणार आहे मी. म्हणजे कोंबडी वड्याचं पीठ असतं ना, ते मी उद्याला घेणार आहे. म्हटलं आज हे पूर्ण करून टाकूया. चला जाऊया बाहेर. पीठ थोडंफार तुमचे शेअर करते, बऱ्याच वेळेला तुम्हाला दाखवलेलं आहे, पण हे म्हटलं आता ऑर्डरचं आहे तर म्हटलं पटकन तुमच्याशी एकदा शेअर करते. आणि ह्याच्यानंतर मग आपल्याला ऑर्डर येतीलच अजून, त्यावेळेस मग काही घाई गडबड असली का दाखवता येणार नाही ना, त्याच्यामुळे म्हटलं आज दाखवते तुम्हाला. चला सुरुवात करूया. चला, सगळ्यांची सगळी कामं चालू आहेत. माझं इथं मेजरमेंट घ्यायचं काम चाललेलं आहे. म्हणजे धणे, काळी मिरी, जिरं वगैरे सगळं ना मोजमाप करून आहे ना बाहेर म्हटलं घेऊन जाते, म्हणजे बरं पडेल. आता बघा, ही 1 वाटी 50 ग्रॅम झालेलं आहे. आपण कसं अंदाजाने घेतो ना, आता म्हटलं वजन काटा आहे तर म्हटलं मोजूनच घेऊया, हो की नाही. चला, आता अशा प्रकारे सगळं साहित्य की नाही मोजून घेते आणि मग बाहेर जाऊया आपण. सर्व बघा तयारी केली, चूल पण आपली चांगली पेटले आणि ते हे थोडे थोडे करून कोळीत ना आपल्याला भाजून घ्यायचीत मंद ह्याच्यावरती. जास्त मोठी पण आग नाही ठेवणार मी. आणि कोळीत जेव्हा भाजून होतात ना तर छान असा सुगंध सुटतो आणि तडतड तडतड असे उडायला लागतात. मग आपल्याला समजतं की हे कोळीत आपले भाजून तयार झाले. तर आता अशा पद्धतीने मी पटापट आहे ना भाजून घेते. हे सतत ना ढवळावं लागतं, नाहीतर मग ते करपून जातील ना, त्याच्यामुळे सारखं असं हलवत राहायचं. हे बघा कोळीत बघा आता लालसर व्हायला बघा सुरुवात झाली आणि तडतड तडतड बघा आवाज पण येतोय, याला सुरुवात झालेली आहे. अजून थोडंसं आपल्याला भाजावं लागतील. बघा आवाज घ्या, मस्त खमंग सुगंध सुटला आहे कोळताचा. खमंग वास सुटायला सुरुवात झाली का समजून जायचं की भाजून झालेले आहेत म्हणून. आता ना मी हे उतरवणार आणि अशाच पद्धतीने सगळे जे कोळीत आहेत ना ते ना मी भाजून घेते. मस्त खमंग सुगंध सुटलाय. कोळीत बघा भाजून झाले आणि आता हे मी धणे घेतलेले आहेत भाजायला. आता हे काय आपल्याला जास्त असे भाजायचे नाही आहेत, हलके हलके फक्त गरम करून घ्यायचे. धणे, जिरं आणि काळी मिरी. तर सगळ्यात आधी पहिला धणे भाजते, नंतरला काळी मिरी आणि नंतरला जिरं. चांगलं असं खरपूस जरा भाजून घेते. सुगंध सुटला की लगेच खाली उतरवायचं. हा बापरे, हे बघा सगळं भाजून झालेलं आहे. आता जरा हे थंड होईपर्यंत मी ठेवणार असंच, म्हणजे जवळजवळ 2-3 तास तरी ठेवणार. एवढ्यात काय मी हात लावणार नाही, कारण खूप गरम आहे. आणि हे पण पूर्णपणे आपण गार करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे भरडायचं आहे. तर सगळं कुळीत वगैरे बघा आपले भाजून झालेले आहेत आणि भाजायला जवळजवळ 1 तास गेलेला आहे. आता हे सगळं थंड करणार, पूर्णपणे गार करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये मी भरडून घेणार आहे. जाडसर भरडून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग चक्कीला लावायचं. तर सगळ्यात आधी आता मी काय करते, हे सगळं ना घरात घेऊन जाते, पूर्णपणे गार करते आणि समजा ना 1-2-3 तास जरी जातील थंड व्हायला, कारण खूप गरम आहे. असे चटके बसतात ना, ते तडतड तडतड उडतात ना कुळीत, आणि उडून उडून कशा आपल्या अंगावरती पण उडतात, चटके बसतात त्या कुळताचे. चला जाऊया आता, सगळं घरात घेऊन जाते. पहिला दिन चूल विझवते आणि मग घरात जाऊया आपण.
तर नवीन आपण छोटासा व्यवसाय की नाही आपण सुरू केलेला आहे मसाल्यापासून. आणि ज्यावेळेस मी मसाला तयार केला ती रेसिपी पण तुम्हाला दाखवली होती, म्हणजे कशा पद्धतीने आपल्याकडे मसाला तयार होतो हा दाखवण्याचा प्रयत्न. आणि त्याच्यानंतर आज कुळीथ पीठ आपण आपल्या व्यवसायामध्ये ॲड करतोय आणि ते सुद्धा मी फर्स्ट टाईम आता तुमच्याशी शेअर करते. म्हणजे रेसिपी म्हणून ह्याच्या आधी बऱ्याच वेळेला मी दाखवलेलं आहे आपल्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण घरगुती तयार करतो ना त्यावेळेस. पण आज आपण खास आपल्या व्यवसायासाठी हे पीठ आहे ना तयार करतोय. आणि मला असं वाटलं की चला पहिलीच वेळ आहे आणि आपण विक्री करणार आहोत, तर तो पदार्थ म्हणजे ती जी वस्तू आहे ना तुमच्या म्हणजे पर्यंत कशा पद्धतीने ते बनवलं जातं आहे हे म्हटलं दाखवायला पाहिजे. आणि त्याच्यामुळेच मी आज आहे ना हे व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी शेअर करते. तर खरपूस भाजून घेतलेले कोळीत आहेत ना म्हणजे थंड झाले होते आणि आता संध्याकाळच्या वेळेस ते मी भरडायला सुरुवात केलेली आहे. मिक्सरमध्ये थोडे थोडे करून ते कोळीत त्यांना म्हणजे टाकून घेतलेले आहेत आणि 1 सेकंद फक्त आपल्याला मिक्सर फिरवायचं आहे. तर थोडे थोडे करत आहे ना 1-1 सेकंद म्हणजे अंदाजे 3 ते 4 सेकंदच हा मिक्सर मी फिरवला आहे. 1 सेकंद फिरवला की मिक्सर लगेच बंद करायचा, म्हणजे जास्त असं फिरवायचं नाही, नाहीतर ते कुळीत आहेत ना साप एकदम भरडले जातात आणि पीठ होतं मग एकदम आणि सालं मग बरोबर निघत नाही. आणि असं आपण 1 सेकंद 1 सेकंद फिरवलं की सालं कशी पटकन निघतात. सगळे कुळीत्यांना भरडून झाले आणि त्याच्यानंतर मी आता ते पाखडायला सुरुवात केली आहे. म्हणजे ती कुळताची बघा वरती सालं असतात ना ती सगळी ना काढून घ्यायची आपल्याला. तर एकूण 5 किलो कुळीथ पीठ आहे ना मी आज तयार करते. आणि कोणाला जर का हवं असेल कुळथाचं पीठ तर नंबर बघा स्क्रीनवरती दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि किंवा मेसेज करू शकता तुम्ही. आणि ताजं पीठच तुम्हाला मिळणार, म्हणजे जशी तुमची ऑर्डर येईल त्याप्रमाणे आणि त्या पद्धतीने मग कुळीथ पीठ की नाही तयार केलं जाईल. म्हणजे उगाचच असं बनवून ठेवणार नाही, ऑर्डर अगोदर घेणार आणि त्याच्यानंतर मग पीठ आपलं तयार होणार आहे. नाचणीच्या पिठाची सुद्धा मला ऑर्डर आहे, परत कोंबडीवाड्याचं पीठ असतं ना ते सुद्धा. तर हळूहळू म्हणजे स्टेप बाय स्टेप आहे ना एक एक पदार्थ जो आहे तो आपल्या व्यवसायामध्ये ॲड केला जाईल. सध्या बघा मी एकटीच आहे त्याच्यामुळे आणि अनुभव नाही आहे, मुळात काय तर अनुभव नाही, त्याच्यामुळे हळूहळू सगळा अंदाज घेत आणि अनुभव घेत आपण आपला छोटासा व्यवसाय घरगुती की नाही सुरू केलेला आहे. तर लवकरच मसाल्याबद्दल पण सगळं डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. मला भरपूर असे फोन कॉल्स आणि मेसेज येत आहेत मसाल्यासाठी की ताई आम्हाला मसाला हवा आहे म्हणून. तर मिरची आपली की नाही ऑर्डर करून झालेल्या आहे आणि एक अंदाजे मला असं वाटतं की एक 3 ते 4 दिवसामध्ये मिरची आपली येईल आणि त्याच्यानंतर मग मसालासुद्धा मी तयार करणार आहे. आता ह्यावेळेस काय मसाल्याची रेसिपी दाखवणार नाही कारण ते म्हणजे दाखवून झालेलं आहे. पण जेव्हा मी मसाला करायला घेईन मिरची वगैरे आपल्याकडे येईल ना त्या सर्व गोष्टी तुम्हाला दाखवल्या जातील. तर इथे आता बघा पाकडून म्हणजे जवळजवळ पूर्ण होत आले होते आणि बराच वेळ गेला हे सगळं करायला, कारण 5-6 किलो एवढं सगळं भरडून घ्यायचं आणि पाकडून घेते वेळ जातो. तर संध्याकाळचा चहा इथे कुणालच्या बाबांनी ठेवला तोपर्यंत मग त्यांचीसुद्धा मदत असते, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी सोप्या होतात. नाहीतर एकट्या बाईने करणं सगळं कठीण आहे. तर त्यांनी इथे चहा बनवला, मला चहासुद्धा त्यांनी स्वतः पण घेतला आणि मलासुद्धा चहा दिलेला आहे. आता आपल्याला चक्की लावायची होती, पण चक्की कशी मी आता दिवसा लावणार नाही, म्हणजे रात्रीच्या वेळेस निवांत सगळं पीठ आहे ना आपण दळून घ्यायचं. आणि मला आज मार्केटमध्ये पण जायचं होतं, कुणालच्या बाबांना दवाखान्यात घेऊन पण जायचं होतं. म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की त्यांची तब्येत थोडीशी बिघडलेली आहे म्हणून. तर आदल्या दिवशी औषध पाणी आणलं तर फरक पडला आहे आणि पण असं विचार केला की पुन्हा आज आहे ना जाऊन त्यांना दाखवूया. आणि काय झालं आहे ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगीनच, कारण कालच्या व्हिडिओमध्ये थोडंसं मी तुमच्याशी शेअर केलं होतं की असं असं आम्हाला मुंबईवरनं फोन कॉल आला होता आणि त्याच्यानंतर मग कुणालच्या बाबांची तब्येत बिघडली, ते तुम्हाला मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगीनच. पण आज माझी ही ऑर्डर पूर्ण करणं खूप गरजेचं होतं, त्याच्यामुळे दिवसभराचं सगळं काम आहे ना मॅनेज करून आता हे सगळं मी केलेलं आहे. आता हे बघा हे भरडून झाल्यानंतर सगळं आहे ना ते व्यवस्थित मी झाकून ठेवणार आहे, कारण ते पूर्णपणे गार झालं होतं. झाकून ठेवायचं आणि नंतर चक्कीमध्ये आपल्या दळून घ्यायचं आहे. आणि काय होतं की छान असं झाकून वगैरे ठेवलं ना की ते कोळीत कसे नरम पडत नाही, त्याच्यामुळे दळताना पण आपल्याला कशी अडचण येत नाही. मग सकाळी व्हिडिओला सुरुवात केली पण सगळं होता होता रात्र झालेली आहे. आता हे जे पीठ आहे ना ते पॅकिंग होईल पण उद्याला, कारण आता साधारण म्हणजे झालं आहे कोमटच आहे, पूर्ण थंड व्हायला का झाकून आहे ना डबे ठेवून देते आणि मग उद्याला पॅकिंग होऊन जाईल. आणि काय बरं अजून पण कोणाला जर का ऑर्डर द्यायची असेल ना कुळीथ पीठ आहे, नाचणी पीठ. आता उद्या मला नाचणी पीठ पण करायचं आहे, नाचणी पिठाची सुद्धा ऑर्डर आलेली आहे आपल्याला. आणि काय बरं मसाले, हां
तर मसालासुद्धा आता लवकरच तयार होईल, कारण मिरची वगैरे ना आज बोलणं झालेलं आहे. आणि एक मला असं वाटतं एक 4-5 दिवसामध्ये मिरची येईल आणि त्याच्यानंतर मग आपण बनवायला सुरुवात करूया. हे बघ काय त्याच्यामुळे ज्यांना कोणाला मसाला कुळीत पीठ जर का हवं असेल तर स्क्रीनवरती नंबर देते, त्याच्यावरती तुम्ही ऑर्डर करा. म्हणजे तुमच्या ऑर्डर आहे ना बुक करा आणि मग त्या पद्धतीने सगळ्यांना मसाला आणि कुळीत पीठ आहे ना ते तयार करून मिळेल. तर चला मग ताईनो, आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.